जय गुरुदेव. जो आला ना गेला, तो झाला ना मेला, धाला ना विरुडला, रचिला ना आयता की. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून ज्या साधकानं शिवयोग साधलेला आहे, असा शिवयोगी संत महात्मा तो आपल्या आनंद स्वरूपात कसं विचरण करतो हे सांगतात. जो आला ना गेला, जो परब्रह्म स्वरूप झाला आहे, तो काळाच्या अधीन नाही. जाणे येणे हे शरीराला लागू होते. आत्मा हा नित्य सर्वव्यापी आहे, या भावात तो असतो. तो झाला ना मेला, त्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. तो कधी निर्माण होत नाही, म्हणून त्याचा नाशही होत नाही. धाला ना विरुडला, वाढणे घटणे हा बदल होणे प्रकृतीचे धर्म आहेत, परंतु आत्मा हा निर्विकार आहे. रचिला ना आयता की, तो कोणी बनवलेला नाही, तो स्वतः सिद्ध आहे, कोणत्याही कारणावर अवलंबून नाही. हा या ओवीचा सरळ भावार्थ झाला. आता या ओवीचा आपण थोडक्यात चिंतन करू आणि संताचा भाव समजून घेऊ. या ओवीतील स्थितप्रज्ञ महात्मा हा केवळ एक व्यक्ती नसून ती एक अवस्था आहे. या ओवीतील प्रत्येक शब्दाचा स्थितप्रज्ञ आत्मस्वरूपात स्थिर झालेला महात्मा, त्याचं स्वरूप लक्षण सांगितलेली आहे. जो आला ना गेला, काळाच्या पलीकडील स्थिती. सामान्य माणूस जन्माला येतो आणि मृत्यूने जातो, पण स्थितप्रज्ञ महात्मा जाणतात की येणे जाणे, तो स्वतःला देह मानत नाही, म्हणून त्याला जन्म नाही. जाणे नाही, तो आत्मस्वरूपी जागा झाल्यामुळे मृत्यू हा देहाचा होणार आहे. मी शाश्वत आहे, चिरंतन आहे, या सत्यामध्ये तो विराजमान असतो. महात्म्यासाठी जग हे पाण्याचे लाटा, तरंग, बुडबुडे याप्रमाणे असते आणि ते आपल्या आत्मस्वरूपावरच बुडबुडे तयार होत आहेत. लाटा, तरंग, फेस सर्व आपल्या स्वरूपावरलंच हे लीला आहे, हे जाणून असतो. तो झाला ना मेला, अस्तित्वाचं अद्वैत असतं. होणे आणि मरणे हे विकाराचे लक्षण आहे. हा महात्मा तो आलेला नाही, असलेला आहे. महात्म्याची दृष्टी अशी असते की जे कधीच निर्माण झाले नाही, ते कधी नष्ट कसे होणार, म्हणून तो प्रपंचाच्या नश्वर खेळाचा केवळ साक्षी बनून असतो. धाला ना विरुडला, त्याला पूर्णत्वाच्या अनुभवात स्थिर असतो. धाला म्हणजे ज्याला काहीतरी हवे असते. संसारातील इच्छा वासना असतात, ती एखादी वस्तू मिळाल्यानंतर तो तृप्त होतो, पण महात्म्याला काहीच नको असते. याचं उदाहरण आपण आपले गुरु माऊलीमध्ये पाहिलेलं आहे. आयुष्यात त्यांना काहीच पाहिजे अशी इच्छा नव्हती. ते नेहमी म्हणत, मला काही मिळवायची चिंता नाही आणि मला काही गमवायची भीती नाही, कारण जे मिळवायचं आहे ते मला सद्गुरुनाथानं वयाच्या 12व्या वर्षीच दिलेलं आहे. मी पूर्ण स्वरूप आहे, कारण ते आपल्या पूर्ण स्वरूपात आप्पा स्थिर होते. त्यांना बाह्य प्रपंचातल्या वस्तूची, विषयाची गोडी नव्हती. विरुडला म्हणजे ही आपल्याकडे वस्तू नाही, ही आपल्याकडे गाडी नाही, ही आपल्याकडे कपडे नाहीत, अशी ग्लानी त्यांना येत नाही. ते अखंड आनंदाच्या अशा डोहात असतात, जे ते भूक, तहान, सुख, दुःख, मान, अपमान अशा द्वंद्वाच्या लाटा त्यांना शिवत नाहीत. ते नित्य तृप्त असतात.
पुढं म्हणतात, रचिला ना आयता की स्वयंभू प्रकाश स्वरूप असतात. रचिला ना ही अवस्था कोणत्याही कष्टाने किंवा योगाभ्यासाने किंवा कृत्रिम प्रयत्नाने बनवलेली नाही. ती नैसर्गिक आहे, निसर्गतः आनंद स्वरूप आहे. तो बाहेरून मिळवायचा आनंद नाही, बाहेरून मिळवायची शांती नाही. आयताना ती कोणाकडून उसने घेतलेली नाही किंवा आयती मिळालेली स्थिती नाही. हे आत्मज्ञान महापुरुषाच्या, महात्म्याच्या, संताच्या, शिवयोग्याच्या आतून प्रकट होते. ते स्वतःच स्वयंप्रकाश असतात. जसा सूर्य कोणाकडून प्रकाश मागत नाही, तसा महात्मा आपल्या आत्मप्रकाशात विचरण करतो. अशा महात्म्याला उन्मन्नी अवस्था प्राप्त झालेली असते. जग हे त्यांना शिवरूप झालेले असते. जगातल्या प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जड, चैतन्य स्वरूप सर्व काही शिव आहे या भावात असतात. ते त्रिलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. सच्चिदानंद परमात्मा जो आपल्या हृदयात आहे, तोच या विश्वरूपाने नटलेला आहे. हे विश्वाचं चित्र निर्माता तोच आहे आणि चित्र काढण्यासाठी वापरलेली भिंत ही तोच झाला आहे. चित्रातले रंगही तोच आहे आणि चित्ररूपही तोच आहे. अशा शिवमय दृष्टीनं तो विश्वाला पाहतो. ही ओवी अशा देहात असून विदेही महात्म्याला लागू होते. हा महात्मा जगात वावरतो, पण तो जगात नसतो. त्याचे अस्तित्व आकाशवत असते. ओम शांती शांती शांती.